मित्रांनो, आता क्वार्टरली रिझल्ट्स देखील यायला लागलेले आहेत. ह्या क्वार्टरली रिझल्ट्समध्ये एक गोष्ट दिसतेय की प्रॉफिट ग्रोथ बऱ्याच कंपन्यांची आहे, मात्र रेव्हेन्यू ग्रोथ तितकीशी होताना दिसत नाही. त्याचबरोबर एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की महागाई मात्र नियंत्रणात आहे. अमेरिकेने व्याजदर कमी केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आरबीआय देखील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. ती घाण कशी बाहेर फेकून दिली जाते, तसं शेअर बाजार प्रत्येक पडझडीबरोबर त्यात आलेल्या लालची लोकांना बाहेर फेकून देण्याचं काम करत असतो. नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून शेअर बाजारामध्ये आपल्याला पडझड जाणवते. सुरुवात 2-3%, 6%, 8%, अगदी 9-10% ही पडझड जशी पोचली, तसं मीडियामध्ये भरपूर बातम्या यायला लागल्या. सोशल मीडियामध्ये लोक म्हणायला लागली ब्लड बाथ इन शेअर मार्केट, किंवा काही जण तर ह्याला स्टॉक मार्केट क्रॅश बिश देखील म्हणायला लागले. मग हा 2007-8 पेक्षाही मोठा क्रायसिस ठरणार का, अशा सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ आणि यायला लागल्या, चर्चा घडायला लागल्या. मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला 2 शक्यता देतो. पहिली शक्यता आहे की जर मी म्हणत असेन वर्ष अखेरीपर्यंत शेअर बाजार 20%नी वाढलेला असेल, आणि दुसरी शक्यता आहे ज्यात मी म्हणत असेन वर्ष अखेरीपर्यंत शेअर बाजार 20%नी पडायची शक्यता आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीकडे जास्त अटेन्शन द्याल, जास्त लक्ष द्याल? मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आपल्याला भीती ही भावना जिथे दिसते, तिथे आपल्याला अटेन्शन जास्त मिळतं. या सगळ्या सोशल मीडियावरती किंवा मीडियामध्ये तुमचं लक्ष घेणं, खेचून घेणं, यासाठी भीती या भावनेचा खूप जास्त प्रमाणात वापर केलेला जातो. पण यामुळे जर आपण भरकटून आपली गुंतवणुकांची दिशा सोडत असू, तर हे अतिशय धोक्याचं आहे. म्हणून आता नक्की घडतंय काय हे समजून घेणं, त्याबाबतचं ज्ञान काय हे समजून घेणं, हे महत्वाचं आहे. मित्रांनो, आता क्वार्टरली रिझल्ट्स देखील यायला लागलेले आहेत, आणि या क्वार्टरली रिझल्ट्समध्ये एक गोष्ट दिसतेय की प्रॉफिट ग्रोथ बऱ्याच कंपन्यांची आहे, मात्र रेव्हेन्यू ग्रोथ तितकीशी होताना दिसत नाही. आणि ज्या वेळेला रेव्हेन्यू ग्रोथ येत नाही आणि प्रॉफिट ग्रोथ वाढत असते, त्याला कंपन्या एफिशियंटली व्यवहार करून प्रॉफिट मोठा दाखवत असतात. सो ज्या ज्या वेळेला रेव्हेन्यू आणि प्रॉफिट हे दोन्ही गोष्टी वाढतात, याला सगळ्यात जास्त सकारात्मक मानलं जातं. पण या दोन पैकी सध्या एकच गोष्ट जास्त दिसतेय, ती म्हणजे प्रॉफिट वाढतोय पण रेव्हेन्यू तितकासा वाढताना दिसत नाहीये. त्यामुळे गुंतवणूक विश्वामध्ये थोडीशी चिंता असणं हे साहजिकच आहे. त्याचबरोबर एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की महागाई मात्र नियंत्रणात आहे. अमेरिकेने व्याजदर कमी केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आरबीआय देखील व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. आता या व्याजदराचा परिणाम गुंतवणूक विषयावरती काय होत असतो, तर ज्या वेळेला 1%नी देखील व्याजदरामध्ये बदल होत असेल, कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये ऑन एन ॲव्हरेज 10%चा इम्पॅक्ट येत असतो. कारण का तर कर्जाच्या व्याजापोटी त्यांना द्यायचे पैसे हे कमी होत असतील तरी प्रॉफिटेबिलिटी वाढते. कर्ज स्वस्त दरात मिळत असेल तर नवीन कर्ज घेऊन व्यवसाय एक्सपांड करण्याकडे देखील कल वाढतो. कंपनीचा आकार त्यामुळे मोठा होतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम घेऊन शेअर बाजारात 10% प्रतिक्रिया त्याची येऊ शकत असते, असं ऑन एन ॲव्हरेज मानलं गेलेलं आहे, आतापर्यंत पाहिलं गेलेलं आहे. सो अशा परिस्थितीत पुढे जाऊन काय बरं आरबीआय धोरण घेईल, यावरती देखील अनेक गोष्टी ठरत असतील. पण एक गोष्ट अत्यंत क्लिअर आहे, ती म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षात, साधारणपणे 2020 पासून कोविडोत्तर काळामध्ये मार्केट हे एका दिशेने वाढत गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे एका दिशेने वाढत गेलेलं बाजार पाहत खूप मोठा वर्ग हा गुंतवणुका करायला आलेला आहे. तर ह्या मोठ्या वर्गाने कधी पडझड पाहिलेलीच नाहीये. सो त्यामुळे त्यांना 3-5% झालेली पडझड, 8-10% झालेली पडझड देखील खूप मोठी पडझड वाटते, आणि ते आपल्या गुंतवणुकांचे निर्णय भावनिकरित्या घ्यायला जात असतात. मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपण 3 लाख वर्ष हे जंगलामध्ये राहिलेलो आणि सिव्हिलाइज आयुष्य गेल्या 2-2.5 हजार वर्षच जगतोय. मग जंगलामध्ये आपला तयार झालेला जो मेंदू आहे, तो खूप
जास्त जुना आहे. त्याच्या स्मृती आपल्यावरती खूप भक्कम आहेत. त्यामुळे ज्या वेळेला एखादी भीतीदायक गोष्ट किंवा घटना आपल्या समोर येते, त्याला आपण कशाप्रकारे रिस्पॉन्स द्यावा, याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया देखील भावनिक होण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा परिस्थितीमध्ये अनेक जण हे आता मार्केट अजून पडेल की काय म्हणून मार्केटमधनं मी पैसे काढून घेतो आणि अजून खालती आलं की मी परत गुंतवणुका करतो. अशा प्रकारचा विचार करतात. पण मित्रांनो, लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण विचार करायला जाण्याने आपण मार्केटमधनं बाहेर पडण्याची शक्यताच वाढत असते. गुंतवणुकांना कधीही, शेअर बाजाराला कधीही टाईम करायला न जाता शेअर बाजारात दीर्घ अवधीत टाइम स्पेंड करणं हे गुंतवणुकीचं सगळ्यात यशस्वी धोरण मानलं जातं. पण होतं काय, आपण ज्या वेळेला अशा प्रकारच्या मीडियातल्या बातम्या पाहतो किंवा रोज शेअर बाजारात काय झालंय आणि माझा पोर्टफोलिओचं काय झालंय हे ज्याला रोज पाहायला जातो, त्याला आपण गुंतवणुका सुरू केलेल्या असतात लॉंग टर्म दृष्टिकोनाने. मात्र हळूहळू रोज हे पाहत पाहत आपल्या या मनातल्या भीतीनी घाबरणाऱ्या आपल्या मनाला, आपल्या मेंदूला आपण जागं करतो आणि आपल्यातला जो होमोसेपियन आहे तो आपल्याला म्हणतो की आता शॉर्ट टर्म पर्स्पेक्टिव्ह घेतला पाहिजे. आपला जो लॉंग टर्म व्ह्यू आहे त्याला आपण मार्केट टाइम करायला जाऊन शॉर्ट टर्म करायला जातो आणि आपला पोर्टफोलिओ जो आपण नॉलेज बेस्ड करायला पाहतोय त्याला आपण न्यूज बेस्ड करून घेतो आणि त्यामधनं आपल्या गुंतवणुकांचा जो रिटर्न आहे तो रिटर्न वाढण्यापेक्षा कमी होण्याकडेच त्याची वाटचाल होते. मित्रांनो, शेअर बाजारात अशा प्रकारच्या प्रत्येक पडझडी बरोबर शेअर बाजार त्यात आलेल्या लालची लोकांना बाहेर टाकून देत असतो. जसं प्रत्येक भरती बरोबर समुद्रा किनारी जर आपण गेलो तर आलेली जी सगळी घाण असते, प्लास्टिक बॉटल, सगळे जे जे काही समुद्रात गेले ती घाण कशी बाहेर फेकून दिली जाते, तसं शेअर बाजार प्रत्येक पडझडी बरोबर त्यात आलेल्या लालची लोकांना बाहेर फेकून देण्याचं काम करत असतो. त्यामुळे ही प्रोसेस सततच चालू राहणार आहे. तर या वेळेला आपण लालची गुंतवणूकदार न होता आकांक्षावादी गुंतवणूकदार होत असू आणि आकांक्षा जेव्हा आपल्याला असतील तर त्या ज्ञानपूर्ण असतात. अनरिझनेबली मार्केटनी मला रिझनेबल प्रतिसाद द्यावा, मला पैसे पाहिजे, किती पाहिजेत, मला भरपूर पाहिजे, किती पाहिजेत, किती द्या तुम्ही, पण द्या. अशा प्रकारचा लालची अप्रोच जो घेऊन आपण येत असू आणि जर मार्केट पडझड होत असेल तर आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे. सो त्यामुळे भीतीपेक्षा सावधपणा आणि मोहापेक्षा आपला आकांक्षा ह्या शेअर बाजारामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी नॉलेज बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स असणं हे गरजेचं आहे. या गोष्टी आपल्याला इन डिटेल समजून घेण्यासाठी म्हणून पुढे देखील मी 2 अप्रोचेस सांगणार आहे. एक, या परिस्थितीचा फायनान्शियल इतिहास काय आहे आणि फायनान्शियल नॉलेज बेस्ड अप्रोच, आणि दुसरा, सायकोलॉजिकली आपली काय परिस्थिती होत असते आणि आपण मार्केट पडझडीसाठी आपण कशा प्रकारे तयार असलं पाहिजे यासाठीचे सायकोलॉजिकल अप्रोच. असे 2 व्हिडिओ अजून मी येत्या काळात तुम्हाला देणार आहे. तोपर्यंत एक गोष्ट अतिशय लक्षात ठेवा की आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहोत. त्यामुळे रोज मार्केटमध्ये काय होतंय याला पाहून आपण आपल्या गुंतवणुकांचा निर्णय तपासायला जात असू तर आपल्या पोर्टफोलिओ न्यूज बेस्ड होत जाईल आणि हे करणं आपण टाळलं पाहिजे. जर आपण SIP पद्धतीने गुंतवणुका करत असू तर लक्षात घ्या, मार्केट अशा काळात जर साईडलाईन होत असेल तर ही आपल्यासाठी गुंतवणुका होत राहण्याची अतिशय चांगली वेळ आहे. ज्या वेळेला मार्केट 2003 पासून वाढत होतं आणि 2007-8च्या दरम्यान जो अमेरिकेमध्ये मंदी सदृश्य वातावरण निर्माण होऊन मार्केट 50% पेक्षा जास्त कोसळलं आणि त्यानंतर पुढची 4 ते 5 वर्ष भारतामधलं शेअर बाजार, मला आठवतं 21,000 वरनं सेन्सेक्स जो खालती आलेला होता तो पुन्हा 21,000 दिसायला 4 ते 5 वर्ष लागलेली आणि या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपल्या SIP थांबवल्या. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण एका पॅटर्ननी जात असतो की मी गुंतवणुका का करतोय शेअर बाजारासंलग्न किंवा मी SIP का करतोय, तर मी जर दर महिन्याला मार्केट बघतो आणि माझा पोर्टफोलिओ बघतो, वाढ झाली आहे का, वा वा वा, छान,
मग SIP वाढवायची असेल तरी काही हरकत नाही किंवा मी SIP करत राहायला पण काही हरकत नाही. पण ज्या वेळेला SIP वरती मला रिटर्न दिसायचा बंद होतो, मला रिटर्न दिसत नाहीये, त्याला मोटिव्हेशन काही माझं राहत नाही आणि हळू असं दिसून आलं की 2008 सालापासून 2011 सालीपर्यंत जेवढ्या SIP सुरू झाल्या होत्या त्यातल्या मोस्ट ऑफ SIPs या 4 ते 5 वर्षाच्या काळात बंद झाल्या. मित्रांनो, असा काळामध्ये आपल्याला व्हॅल्यू आपल्याकडे जमा होत असते. आपण ज्यावेळेला SIP करतोय आणि मार्केट साइडलाईन होतंय किंवा मार्केट खालच्या पातळीकडे जातंय, तर आपल्याला कच्चा माल हा कमी दरात मिळत असतो. आपल्याकडे जास्त युनिट्स वाढत असतात आणि हे युनिट्स जमा होणं हे आपल्याला दीर्घ मुदतीच्या काळामध्ये अत्यंत लाभदायी ठरतं. ज्या लोकांनी 2008 पासून या 12 पर्यंतच्या टप्प्यात ज्यावेळेला शेअर बाजार अजिबात एक्साइटेड रिटर्न देत नव्हता, त्यावेळेला आपल्या SIP चालू ठेवल्या आहेत, त्याला सेन्सेक्सची लेवल काय होती? 8-9 हजार ते 20-21 हजार. म्हणजे लक्षात घ्या, ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट या 10,000, 11,000 सेन्सेक्सच्या लेवलवरती झाल्यात, आज मार्केट 8-10% खालती येऊन सुद्धा 79-80 हजारच्या सेन्सेक्सच्या लेवलवरती आहे. म्हणजे ऑलमोस्ट 8 पट 10 पट त्यांच्या गुंतवणुका झालेल्या आहेत. त्या पण किती वर्षात? एक 12 ते 13 वर्षामध्ये. तो 12 ते 13 वर्षात 8-8, 10-10 पट इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ कोणाला दिसली? जे अशा प्रकारे मार्केट बोरिंग असताना इन्व्हेस्टमेंट करत राहिले. सो लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट प्रोसेस इज मोस्ट बोरिंग प्रोसेस. जितकी जास्त तुम्हाला बोरिंग वाटेल आणि त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहाल त्यावेळेला तुम्हाला दीर्घ मुदतीतला सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. ना की ज्यावेळेला मार्केट वाढतंय आणि माझ्या पोर्टफोलिओवरती लगेच रिटर्न्स मला दिसतायत आणि म्हणून मी मोटिवेट होऊन जर इन्व्हेस्टमेंट करत राहत असेल, तर मिळणाऱ्या रिटर्न पेक्षाही मोठा रिटर्न कधी मला मिळतो? तर मार्केट साइडवेला जात असेल तर. आणि अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते का? हो, कधीही येऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकत नाही का? तर असं देखील होऊ शकतं. शेअर बाजार कसं वागेल त्या प्रकारे मी प्रतिक्रियात्मक गुंतवणुका करीन. मी प्रतिक्रियावादी होणार नाहीये मित्रांनो, मी धोरणवादी होणार आहे. मला माझ्या गुंतवणुका कधी हव्यात? मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी गुंतवणुका केलेल्या आहेत, माझ्या रिटायरमेंटसाठी गुंतवणुका केल्या, ती वेळ आता आली आहे का? ती जर मी वेळ आलेली नसेल तर मी माझ्या गुंतवणुकांचं काय करीन? याबद्दल आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बरोबर नीट सल्लामसलत करून गोष्टी ठरवणं गरजेचं असतं. ना की माझ्या भावनिक प्रतिसाद देऊन जर मी करत असीन अशा प्रकारचे काही धोरणात्मक निर्णय, तर होतं काय, शेअर बाजारामध्ये टोपीवाला आणि माकडांची गोष्टही सदैव चालू असते. ज्या वेळेला माकडांनी टोप्या पूर्ण पळवलेल्या होत्या, त्याला टोपीवाल्यांनी फक्त एक आपली टोपी घेतली आणि जमिनीवरती आदळली. ती जमिनीवरती आदळल्यावरती सगळ्या माकडांनी टोप्या टाकल्या, त्यांनी सगळ्या गोळ्या केल्या. ही टोपीवाला आणि माकडांची गोष्ट शेअर बाजारामध्ये सदैव मोठे गुंतवणूकदार जे प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते नवख्या इन्व्हेस्टर्स बरोबर खेळ मांडत असतात. शेअर बाजार देखील अशा लालची आलेल्या लोकांना उचलून बाहेर टाकत असतो. तर आपण या प्रवासामध्ये लालची गुंतवणूकदार होणं हे योग्य नाही. आपण आपल्या गुंतवणुका या नॉलेज बेस केलेल्या आहेत आणि त्यासाठी आपणले धोरणात्मक निर्णय कसे असले पाहिजेत आणि ह्याचा सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट काय आहे आणि फायनान्शियल ॲस्पेक्ट काय आहे हे आपण पुढच्या 2 व्हिडिओजमधनं पाहूया. धन्यवाद.